गेल्या 14 दिवसांमध्ये कांदा उत्पादकांचे 1000 कोटींचं नुकसान. एकट्या नाशिकमध्येच 250 ते 300 कोटींचा फटका. निर्यात बंदीमुळे निर्यातदारांचा शेकडो टन कांदा खराब. कांदा उत्पादक निर्यात बंदीमुळे हैराण झालेत, पण संत्रा उत्पादकांना सुद्धा सरकारचा दिलासा मिळालाय. निर्यातीसाठी 50% अनुदान मिळणार. राज्याच्या पणन विभागाकडून 169 कोटींची तरतूद. राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये पर्जन्य मापन यंत्र बसवलं जाणार आहे. पर्जन्य मापन यंत्र बसवल्यानंतर शेतकऱ्यांना पावसाची अचूक माहिती मिळणार आहे. ललित पाटील प्रकरण ताजं असताना ससूनमधील आणखी एक धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे. ससून रुग्णालयामधील शिक्के चोरून बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र तयार. बंड गार्डन पोलिसांकडून एकाला अटक. पुण्याच्या ससून रुग्णालयामध्ये कैद्यांसाठी नवी नियमावली. ललित पाटील प्रकरणानंतर ससून रुग्णालय प्रशासन कडक पावलं उचलणार. आफ्रिकन पोपटामुळे पुण्यातील जोडपं चर्चेमध्ये. भेट दिलेला आफ्रिकन पोपट परत दिला तरच तुला घटस्फोट देईन. पत्नीची कोर्टात माहिती. पत्नीच्या अजब मागणीची सर्वत्र चर्चा. ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे यांनी ठाणे आयुक्त कार्यालयाचा पदभार स्वीकारला. पदभार हाती घेताच ठाण्यातील निवासस्थानी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. डोंबिवलीच्या विको नाका परिसरामध्ये धावत्या कारला आग. टाटा पॉवरच्या दिशेनं जाताना लागली आग. अग्निशमन दलानं आगीवर नियंत्रण मिळवले. पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यामध्ये पुणे सोलापूर हायवेवर ऊसाची ट्रॉली उलटली. रस्त्यावर ट्रॉली उलटल्यामुळे वाहतूक बराच काळ ठप्प होती. कोरेगाव वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील आरे ब्रिजवर कारचा अपघात झाला. मुंबई बोरिवली मार्गावर मोठी वाहतूक कोंडी, तर दहिसरच्या आनंदनगर पुलावर सुद्धा कारचा अपघात झाला. राज्यातील ऊस कारखान्यांकडून 283 लाख टन ऊसाचं गाळप पूर्ण. 23,72,000 टन साखरेचं उत्पादन. महाराष्ट्रामध्ये कोरोनाचा धोका वाढला. आतापर्यंत रुग्णसंख्या 45 वर. देशभरात कोरोनानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. मुंबईकर खोकल्यानं बेजार झालेत. वातावरण बदलामुळे ताप, सर्दी आणि घसादुखीचा त्रास. कोरोनाच्या नव्या व्हेरियंटमुळे नाशिकमध्ये आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. महापालिकेच्या बिटको रुग्णालयासह झाकीर हुसेन रुग्णालयातही अतिरिक्त बेड राखीव. मुंबई हायकोर्टानं बेकायदा होर्डिंग्जवरून राज्य सरकार आणि मुंबई पालिकेला फटकारलं. मुंबईमध्ये बेकायदा बॅनर्सवर ठोस कारवाई का केली नाही, हायकोर्टाचा सवाल. तर दोघांनाही हायकोर्टाचे आदेश पाळावेच लागतील, न्यायालयाची ताकीद. अयोध्येमधील राम मंदिराचं उद्घाटन. पंढरपूरकरांनाही निमंत्रण. निमंत्रकांमध्ये कलाकार, कवी, उद्योगपती आणि डॉक्टरांचा समावेश. संत तुकाराम, संत नामदेव महाराजांच्या वंशजांनाही निमंत्रण दिले. दुपटीनं वाढणार. पुढील वर्षात विद्युत शक्तीवर चालणाऱ्या ई बसची संख्या 10,000वर जाणार. पालघरमधील 4 एसटी आगारांना नोव्हेंबर महिन्यामध्ये 80 लाखांचा नफा. 57 लाख नागरिकांचा बसनं प्रवास. प्रवाशांमध्ये ज्येष्ठ नागरिक आणि महिलांचा सर्वाधिक समावेश. शालेय पोषण आहारामध्ये विद्यार्थ्यांना अंडी द्यायला हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध. मुंबईमध्ये आदर्श शिक्षण अभियानाच्या माध्यमातून आंदोलन सुरू आहे. पोषण आहारामधून अंडी काढण्याची मागणी. राज्यातील सर्व शिक्षकांना पसंतीच्या बँकेमध्ये पगाराचं खातं आता उघडता येणार आहे. राज्य सरकारनं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय. पालघरच्या वसईमध्ये महसूल प्रशासनाविरोधात खडी वाहतूकदारांना दिलासा मिळालेला आहे. खडी वाहतूकदाराला आकारलेला दंड परत करण्याचे मुंबई उच्च न्यायालयानं आदेश दिलेत. कळवा रुग्णालयामध्ये एका क्लिकवर कळणार आता रुग्णांचा पूर्व इतिहास. आरोग्य सुविधेमध्ये सुधारणा करण्यावर प्रशासनाचा भर. अकोला शहरातल्या भुयारी मार्गामध्ये पाणी भरलं. पाण्याचा अंदाज न आल्यामुळे कार पाण्यामध्ये अडकली. अहमदनगरच्या सुपा शहरामध्ये पोलिसांकडून रूट मार्च. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी मुख्य बाजारपेठेमधून रूट मार्च. लातूरच्या साकोळ इथं अंधश्रद्धेच्या संशयावरून एका व्यक्तीला बेदम मारहाण. जखमी झालेल्या व्यक्तीवर उपचार सुरू. परभणीच्या पाथरीमधील अन्नत्याग आंदोलन अखेर मागे घेण्यात आले. परशुराम आर्थिक विकास महामंडळाच्या मागणीसाठी हे आंदोलन सुरू होतं. कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये कोरुची या गावातील कोळसा कारखान्याच्या प्रदूषणामुळे नागरिक आक्रमक झालेले आहेत. प्रदूषणामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात.